हॅलो स्टुडंट, लास्ट लेक्चरला आपण जो इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन हा चॅप्टर आहे तो कंप्लीट केला. त्याच्यामधलं जे डिसऑर्डर आहे ते तुम्ही केला असेल आणि होमवर्क देखील सर्वांनी कंप्लीट करा. ज्यांनी केला असेल ठीक आहे, बाकीच्यांचं ज्यांचा राहिला असेल त्यांनी तो होमवर्क कंप्लीट करा. नेक्स्ट चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 4, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्स इज रिलेटेड आहे, बट दीज आर द मॉलिक्युलर लेवल. मॉलिक्युलर लेवल म्हणजे आतापर्यंत तुम्ही बायोमॉलिक्युल्सचा स्टडी केला आपण 11th स्टँडर्डमध्ये. त्याच्यामध्ये DNA, RNA हे जे मॉलिक्युल्स आहेत, प्रोटीन्स, एन्झाईम हे जे पाहिले, त्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड आणि न्यूक्लिक ॲसिड इज रिलेटेड टू द DNA आणि RNA. याचा जनरली आपल्याला मॉलिक्युलर बेसिसमध्ये जनरली DNA आणि RNAचा टोटली स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये व्हॉट इज न्यूक्लिक ॲसिड, व्हॉट आर द टाईप ऑफ न्यूक्लिक ॲसिड, नंतर व्हॉट आर द फंक्शन ऑफ न्यूक्लिक ॲसिड आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन DNA इन प्रोकॅरियोट अँड यूकॅरियोट. हे तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये शिकलेलं आहे की न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय, ते कशाने फॉर्म होतं आहे आणि कुठले कंटेंट तिथं प्रेझेंट असतात हे आपण बायोमॉलिक्युल्स या चॅप्टरमध्ये पाहिलेले. तर ज्यांना आठवत नसेल त्यांनी ते परत एकदा रिकॉल करा किंवा पहा त्याच्यामध्ये काय आहे, न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठले कॉम्पोनंट असतात, कशाने ते फॉर्म होते, त्याचं फंक्शन काय आहे आणि डिफरन्स बिटवीन द DNA इन प्रोकॅरियोट आणि यूकॅरियोट. यूकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल या दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, न्यूक्लियस ज्या सेलमध्ये प्रेझेंट असतो. प्रिमिटिव्ह म्हणजे दॅट इज नॉट ट्रू ॲज इट इज, फक्त न्यूक्लियससारखं दिसणारं स्ट्रक्चर, परंतु दॅट इज नॉट ट्रू न्यूक्लियस. या टाईपचा न्यूक्लियस ज्या सेलमध्ये प्रेझेंट असतो त्याला प्रोकॅरियोटिक सेल असं म्हटलं जातं. आणि यूकॅरियोटिक सेल हे आपण पाहिलेले. आता ते सगळं मी काय एक्सप्लेन करत बसत नाही तुम्हाला, ते तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये झालेले. नेक्स्ट आहे डिस्कवरी ऑफ द DNA. DNAची डिस्कवरी. DNAचं तरी व्हॉट इज DNA? DNA मीन्स डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड. एवढं तरी कमीत कमी सर्वांना आठवत असेल की DNA म्हणजे डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि RNA मीन्स रायबोन्यूक्लिक ॲसिड. दीज आर द टाईप ऑफ न्यूक्लिक ॲसिडमध्ये हे आपण दोन्ही टाईप स्टडी केलेले आहेत. त्याच्यामधला फर्स्ट जो टाईप आहे DNA, दीज आर द मेन जेनेटिक मटेरियल इन ऑल टाईप ऑफ लिव्हिंग थिंग्समध्ये, जे लिव्हिंग थिंग्समध्ये आढळणारं किंवा ज्याच्या थ्रू आपण इनहेरिटन्स किंवा जे जीन आहेत ते इनहेरिट होतात, ते जे असतं ते त्यालाच आपण जेनेटिक मटेरियल म्हणून DNAचं मेनली कन्सिडर करतो. तर काय म्हटलेलं आहे बघा तुम्हाला या चॅप्टरमध्ये, त्यांना काय सांगायचं आहे, मॉडर्न अंडरस्टँडिंग ऑफ DNA ॲज इव्हॉल्व टू फॉर्म द डिस्कवरी ऑफ न्यूक्लिक ॲसिड टू द डेव्हलप डबल हेलिक्स मॉडेल 1869. Then Friedrich Mischers began working on white blood cells, which are the major component of pus from the infection. पस फ्रॉम द इन्फेक्शन म्हणजे त्यांनी जे वर्क केलं ते जे होतं ते जे इन्फेक्ट झालेला जो पार्ट होता आणि त्याच्यामधला जो पस असतो त्याच्यामधून ते पसमधून त्यांनी ते डिस्कवर केलेले किंवा त्याच्यावरती रिसर्च करून पुढं पाहिलेले. ही कलेक्ट द पस फ्रॉम द बँडेज ॲट द लोकल हॉस्पिटल आणि ही यूज ॲज द साल्ट सोल्युशन टू वॉश द पस ऑफ bandage when added the weak alkaline solution to the cells and lies the nuclei precipitated out of the solution. आणि पस म्हणजे पूप, तुम्हाला जनरली तुम्हाला माहिती असेल त्यांनी ते कलेक्ट केलं आणि त्याच्यातून सोल्युशन जे मिळालं. दीज आर रिलेटेड टू द न्यूक्लियाय. देन न्यूक्लियासारखं त्यांना काहीतरी तिथं पाहायला मिळालं. देन फ्रॉम द सेल ऑफ न्यूक्लिया ही आयसोलेट युनिक केमिकल सबस्टन्स टू फेन इट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियन. आणि म्हणून त्यांना न्यूक्लियन असे टर्म यूज केलेली. केमिकली न्यूक्लियन हॅज हाय फॉस्फरस कंटेंट, मोर इट शो द ॲसिडिक प्रॉपर्टी. आणि त्याच्यामध्ये ज्या पाहायला मिळाल्या त्या ॲसिडिक प्रॉपर्टी पाहायला मिळाल्या म्हणून त्याला. देन the early in 19 we knew that the
mixtures nucleon or mixed of protein and nucleic acid. There are two kind of nucleic acid, DNA and RNA. त्याच्यावरून त्यांनी DNA आणि RNA असे दोन टाईपचे न्यूक्लिक ॲसिड असतात असं एक्सप्लेन केलेले की, आणि त्याच्यासाठी जो पार्ट यूज केला, ही कलेक्ट द पस ऑफ बँडेज इन लोकल हॉस्पिटलमधलं जो पज आहे तो त्यांनी कलेक्ट केला, आणि दीज आर कलेक्ट फ्रॉम द लोकल हॉस्पिटल. देन हे काय तर डिस्कवरी ऑफ DNA, त्या सायंटिस्टचं जे नाव आहे ते तरी कमीत कमी लक्षात ठेवा. आणि पहिलं सायंटिस्ट कोण आहे तो बघा. सायंटिस्टचं नाव आहे इथं दिलेलं आहे, दॅट इज द फायरड्रिच मिस्टर्स बिगॅन द वर्किंग ऑफ व्हाईट ब्लड सेलवरती त्यांनी वर्क केले, आणि फॉर द मेजर कंपोनंट ऑफ पज फ्रॉम द इन्फेक्शन. जो पज असतो तो इन्फेक्टेड पार्टमधला त्यांनी कलेक्ट केला, आणि त्याच्यातून तो पार्ट कलेक्ट केल्यानंतर त्यांना अल्कलाईन फॉर्म कंटेंट पाहायला मिळाली, आणि त्याच्यामध्ये त्याचबरोबर त्यांना न्यूक्लिआय सारखं तिथं सबस्टन्स पाहायला मिळालं. म्हणून त्यांनी त्याचबरोबर त्या न्यूक्लिआयमध्ये हाय पर्सेंटेज ऑफ द फॉस्फरस कंटेंट पण तिथं प्रेझेंट होते, आणि त्याचं जे नेचर होतं ते ॲसिडिक नेचर पाहायला मिळालं. म्हणून ॲसिडिक इन प्रॉपर्टी दॅट इज द न्यूक्लिक ॲसिड असं म्हटले. आणि मग हे जे न्यूक्लिक ॲसिड आहे ते दोन टाईपमध्ये असते, ते आपण गेल्या वर्षी म्हणजे 11th स्टँडर्डमध्ये पण तुम्ही ते पाहिलेले. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ DNA and RNA. देन द जेनेटिक मटेरियल इज DNA. नंतर मग जे आपण जनरली पाहतो की प्रत्येक सेलमध्ये आपण DNA ॲज द जेनेटिक मटेरियल म्हणून किंवा DNAला जेनेटिक कंपोनंट किंवा ॲज अ जीन फ्रॅगमेंट ऑफ DNA दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ जीन, त्यालाच जीन असं देखील म्हटलं जातं. बट ते प्रूव्ह होण्यासाठी भरपूर सायंटिस्टनी त्याच्यावरती वर्क केलेलं आहे की, आणि मग ते प्रूव्ह झालेले की DNA इज द जेनेटिक मटेरियल. मग त्याच्यासाठी जे वर्क झालेले ते तुम्हाला जवळजवळ 3 एक्सपेरिमेंट किंवा 3 सायंटिस्टचं वर्क दिलेलं आहे याच्यामध्ये. पहिला जो आहे तो आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट आहे. इथं जो फर्स्ट पॉईंट आहे बघा, इथं जे सांगितलेले त्यांनी तुम्हाला ते तुम्ही वाचून घ्या. पण इथं जो तुम्हाला 11वीमध्ये पाहिलेले तेच आहे, म्हणजे DNAचं स्ट्रक्चर कसं असतं आणि तो काय काय स्टोअर करू शकतो. देन देट कंटेन इट कॉज द व्हेरिएशन ऑब्झर्व विथिन द डिफरंट पेसेस. प्रत्येक पेसेसमध्ये व्हेरिएशन आपल्याला कमीत कमी 1 बेस पेअरमध्ये तरी व्हेरिएशन प्रेझेंट असलेलं पाहायला मिळतं DNAमध्ये. देन on the basis of DNA small simple molecule who compose the varied little among the pieces. प्रत्येक स्मॉलेस्ट पीसेसमध्ये पण आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं. ओव्हर द टाईम ऑफ आयडिया ऑफ DNA वेअर अँड ट्रेमेंडस. आणि त्याच्यावरती जे वर्किंग आहे त्याच्यासाठी तुम्हाला जवळजवळ 3 एक्सपेरिमेंट स्टडी करायचे. त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट एक्सपेरिमेंटला स्टार्ट करू. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, over a period of roughly 25 years, genetics become convinced that the DNA and not protein was genetic material. Let us study 3 important contributions that help cause this shift of opinion. म्हणजे जवळजवळ 25 वर्ष वर्क चाललं होतं जेनेटिक्समधून की DNA हा जेनेटिक मटेरियल आहे का प्रोटीन. आणि त्याच्यावरती मग हे जे पुढं तुम्हाला दिलेले जे 3 इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन किंवा 3 इम्पॉर्टंट जे एक्सपेरिमेंट आहे त्याचं इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन राहतं की DNA ॲज द जेनेटिक मटेरियल बट नॉट द प्रोटीन. मग त्यासाठी हे तुम्हाला तिन्ही एक्सपेरिमेंट सुरुवातीला स्टडी करायचे. पहिला जो एक्सपेरिमेंट दिलेला आहे की DNA कसं जेनेटिक मटेरियल आहे आणि प्रोटीन हे जेनेटिक मटेरियल नाही, नॉट अ प्रोटीन. याच्यासाठी पहिला आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. ग्रिफिथ हा जो सायंटिस्ट आहे त्यांनी जो बॅक्टेरिया स्टेप्टोकोकस निमोनी याच्यावरती त्यांनी यूज केलेला आहे. स्टेप्टोकोकस निमोनी कॉज द निमोनिया इन ह्युमन बिईंग अँड अदर मॅमल्स. म्हणजे स्टेप्टोकोकस निमोनी हा बॅक्टेरियापासून ह्युमन बिईंगला आणि बाकी मॅमल्सला काय होतं तर मॅमल्स जे ॲनिमल्स आहेत किंवा ज्यांच्यामध्ये ॲज अ ह्युमन बिईंगसारखं ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये हा निमोनिया आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचा जो कॉझल ऑर्गॅनिझम आहे
तो स्ट्रेप्टोकोकस आहे. आणि त्याच्यावरती त्यांनी काय वर्क केले बघा, त्यांनी 2 टाईप ऑफ स्ट्रेन आर यूज फॉर द ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे व्हायरुलंट, स्मूथ, पॅथोजेनिक अँड इनकॅप्सुलेटेड यस टाईप. पहिला जो स्ट्रेन यूज केलेला आहे तो यस टाईपचा. आणि दुसरा आहे नॉन व्हायरुलंट, रफ, नॉन पॅथोजेनिक अँड नॉन कॅप्सुलेटेड आर टाईप. असे 2 टाईपचे स्ट्रेन यूज केलेले आहेत. आणि थर्ड जो आहे तो हीट किल्ड यस टाईपचा स्ट्रेन त्यांनी यूज केलेला आहे, हीट किल म्हणून यूज केलेला आहे. आणि त्याच्यावरून त्यांना जे कन्क्लुजन काढलेले ते दिलेले बघा. पुढे अगदी तुम्हाला जी डायग्रॅम दिलेली त्याच्यावरून पण पटकन लक्षात येईल. जरी हे सगळं वाचल्यानंतर नाही लक्षात आलं तरी ह्या डायग्रामवरून तुमच्या लवकर लक्षात येईल की ग्रिफिथ सायंटिस्टने जे वर्क केले टोटली. पहिलं जो आहे तुम्हाला इथं कमीत कमी एवढं तरी पाठ करा. यस टाईप व्हायरुलंट, स्मूथ, नॉन पॅथोजेनिक, इनकॅप्सुलेटेड. दुसरं आहे नॉन व्हायरुलंट, रफ, नॉन पॅथोजेनिक आणि नॉन कॅप्सुलेटेड आर टाईप व्हायरुलंट. मग तिथं काय म्हटले, ग्रिफिथने फर्स्टली काय केले, इंजेक्ट द बॅक्टेरिया ऑफ यस स्ट्रेन. यस म्हणजे नॉन व्हायरुलंट आणि रफ टाईप. रफ आणि स्मूथ एवढे 2 ठेवा. परंतु यस हा कसा आहे व्हायरुलंट आहे आणि आर हा कसा आहे तर नॉन व्हायरुलंट आहे. मग फर्स्टली ग्रिफिथ इंजेक्टेड द बॅक्टेरिया ऑफ आर टाईप स्ट्रेन आर टू माईस अँड माईस सर्वाईव्ह बिकॉज डू नॉट डेव्हलप द न्यूमोनिया. आणि आर टाईपचा जर म्हणजे यांनी जर आर टाईप स्ट्रेन हा जो स्ट्रेन आहे तो जर यूज केला तर त्याच्यामुळं जो माईस आहे, माईस त्यांनी जो ॲनिमल यूज केलेला आहे तो कुठला आहे तर माईस आहे. हा जर यूज केला तर दे लाईव्ह म्हणजे तो लाईव्ह राहतो आहे किंवा सर्वाईव्ह राहतो आहे माईस, लक्षात ठेवा. बट तो कसा आहे म्हणजे आर टाईप जो आहे तो कसा आहे नॉन व्हायरुलंट आहे, रफ आहे आणि नॉन पॅथोजेनिक, तो यूज केलेला आहे, लक्षात आलं. नंतर दुसरा जो आहे तो यस टाईप माईस डेव्हलप द न्यूमोनिया. आणि सेकंड व्हेन इंजेक्टेड द बॅक्टेरिया टू माईस अँड डेव्हलप द न्यूमोनिया. नंतर जर यस टाईप जर त्यांनी यूज केला किंवा यस स्ट्रेन जर यूज केला तर मात्र काय होतं आहे न्यूमोनिया डेव्हलप होतं आहे आणि माईस इज डेड. माईस काय होणार आहे मग इथं डेड होणार आहे, लक्षात ठेवा. जर यस टाईप यूज केला तर यस टाईप जर यूज केला हा दीज आर व्हायरुलंट, स्मूथ, पॅथोजेनिक आणि कॅप्सुलेटेड असं म्हटले. अँड देन माईस इज डेड होतो आहे. नंतर थर्ड आहे ही इंजेक्टेड हीट किल एस बॅक्टेरिया टू माईस वन्स अगेन द माईस इज सर्व. थर्डली त्यांनी हा जो आहे म्हणजे यस टाईपच आहे बट दीज आर द हीट, त्याला हीट केलेले आणि नंतर हीट किल बॅक्टेरिया त्या म्हणजे बॉईल केला आणि नंतर तो माईसमध्ये इंजेक्ट केलेला आहे. तर काय पाहायला मिळाले, दे सर्वाईव्ह द किंवा दे लाईव्ह द माईस. इथं पण जो आहे तो माईस काय होतो आहे त्याला न्यूमोनिया डेव्हलप होत नाही किंवा तो थर्ड एक्सपेरिमेंट ही इंजेक्ट द हीट किल ए स्ट्रेन अँड माईस अगेन माईस सर्वाईव्ह. इथं सर्वाईव्ह होतो आहे त्याला न्यूमोनिया होत नाही किंवा तो डेथ होत नाही. बट फोर्थ कंडिशन ही मिक्स द हीट किल्ड एस बॅक्टेरिया अँड आर स्ट्रेन. आर कसा आहे नॉन व्हायरलंट आहे आणि रफ आहे. थर्डमध्ये काय केले हीट किल एस स्ट्रेन बॅक्टेरिया फक्त यूज केलेत आणि दीज आर ही जो आहे हीट किल जर यूज केला तर तो सर्वाईव्ह राहतो आहे माईस. बट फोर्थ कंडिशन ही मिक्स द हीट किल्ड एस बॅक्टेरिया. यस टाईप आहे जो व्हायरुलंट आहे, स्मूथ आहे, पॅथोजेनिक, इनकॅप्सुलेटेड आहे, त्याला जर हीट किल केलं हीट किल एस बॅक्टेरिया विथ लाईव्ह बॅक्टेरिया ऑफ स्ट्रेन आर इंजेक्टेड टू द माईस. आणि नंतर जर आर टाईप त्याला इंजेक्ट केला द माईस इज डेड. नंतर त्यांनी काय पाहिलं तर हा माईस जो आहे तो डेड झालेला आहे. इथं बघा तुमच्या लक्षात येईल, इथं फर्स्ट आहे आर टाईप जो आहे तो दी इंजेक्टेड अलाईव्ह आहे. नंतर स्मूथ आणि यस टाईप आहे त्यांनी तो डेड झालेला आहे. नंतर हीट किल स्मूथ आहे त्यांनी अलाईव्ह आहे. बट रफ स्ट्रेन
आणि हिट किल स्मूथही त्याने पुन्हा काय झालेलं आहे, डेड झालेलं आहे. लक्षात आलं. हेच तिथं तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी दिलं होतं. देन रिकवर द लार्ज नंबर ऑफ लाईव्ह स्ट्रेन ऑफ येस बॅक्टेरिया फ्रॉम द ब्लड ऑफ डेड माईस. मग त्यानंतर त्यांना असं पाहिलं मिळालं की जरी हिट किल स्मूथ स्ट्रेन असेल तरी देखील त्यांच्यामध्ये आर टाईप मिक्स केल्यानंतर त्यांच्यामध्ये कुठला तर यस लाईव्ह स्ट्रेन ऑफ द लाईव्ह स्ट्रेन ऑफ द यस हा पाहायला मिळालेला आहे तिथे बघा. देन मग त्याच्यावरून ग्रिफिथ्स काय म्हणतोय, इन दिस फोर्थ एक्सपेरिमेंट किंवा एक्सपेरिमेंट समथिंग हॅज द yes strain bacteria change into deadly yes strain bacteria but show that the change in genetics. He suggested that the genetic material from heat kill strain yes bacteria had some changes live strain of the R bacteria. त्याच्यामुळे फक्त हिट किल्ड स्मूथ स्ट्रेन आणि फक्त आर स्ट्रेन त्याच्यात मिक्स केला लाईव्ह तरी देखील त्याचं आपल्याला इंटू यस स्ट्रेन द लिव्हिंग स्ट्रेन आर बॅक्टेरियम इंटू लिव्हिंग स्ट्रेन यस बॅक्टेरियममध्ये कन्क्लुजन झाले किंवा पाहायला मिळते. त्यामुळे द माऊस इज डेड असं पाहायला मिळते ग्रिफिथला. मग ग्रिफिथ हा जो सायंटिस्ट आहे त्याने काय कन्क्लूड केलं आहे, तर बॅक्टेरिया मस्ट हॅव टेक अप टू व्हॉट कॉल द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. मग त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मिंग कुठलं तरी प्रिन्सिपल असणार आहे. त्यामुळे हिट किल यस बॅक्टेरिया विच अलाव द आर स्ट्रेन टू गेट ट्रान्सफॉर्म इंटू द स्मूथ कोटेड बॅक्टेरिया. आणि मग त्यामुळं हा आर टाईप आहे जो नॉन व्हायरुलंट आहे तो व्हायरुलंट झाला आणि त्याच्यामुळं तो बॅक्टेरिया काय झालेला आहे किंवा तो माईस आहे तो तिथं डेड झाला असावा असा ग्रिफिथ्स म्हणतोय. म्हणजे इथं हिट किल स्मूथ बॅक्टेरिया हिट किल केलेली त्याने इथं तो लाईव्ह राहिलेला आहे. बट इथं काय आहे तर हिट किल स्मूथ स्ट्रेन आणि फक्त आर स्ट्रेन तिथे ॲड केला तरी देखील माईस काय झालेला आहे, डेड झालेला आपल्याला या फोर्थ एक्सपेरिमेंटमध्ये पाहायला मिळतोय. फक्त आर स्ट्रेन ॲड केल्यामुळं इथं याच्यामध्ये मात्र तो लाईव्ह झालेला पाहायला मिळतोय आणि फक्त इथं आर स्ट्रेन ॲड केला की ते द माईस इज डेड. त्यावरून ग्रिफिथ असं म्हणतो की काहीतरी असं कंटेंट तिथं प्रेझेंट आहे की दे कन्फर्म किंवा दे पार्टिसिपेट द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल फॉर द हिट किल बॅक्टेरिया टू अलाव द यस स्ट्रेन इंटू स्मूथ कोटेड बॅक्टेरिया बिकम व्हायरंट. आणि मग त्याच्यामुळं जो आर स्ट्रेन आहे तो व्हायरुलंट झालेला असावा असं ग्रिफिथ्सनी कन्क्लूड केलं. हा फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. लक्षात आला असेल तुमच्या. त्याच सेम ॲज पुढं आरवी कार्टी आणि मॅकलॉड यांनी देखील वर्क केलेले आणि त्याच्यामध्ये याच टाईपमधले हिट किल्ड आणि रफ नॉन व्हायरुलंट स्ट्रेन यूज करून पाहिलेले. तर बघा त्याच्यामध्ये काय सांगितले. हे जे सायंटिस्ट आहे त्यांनी पण काय वर्क केले त्याच्यामध्ये. आता त्यांचं जे कुठल्या वर्षी किंवा त्यांचं काय कुठल्या लॅबमध्ये ते काम करत होते ते न पाहता आपण डायरेक्ट त्यांचा जो एक्सपेरिमेंट आहे तो बघूया. देन काय प्युरिफाईड DNA, RNA आणि प्रोटीन अँड अदर मटेरियल फ्रॉम द सेल free extract of S cell strain mixed with heat killed S strain and R separately to confirm the one cooled transforming living R cell into S cell of DNA was able to transform harmless strain of R into deadly S strain. या टाईपमध्ये वर्क करते असं हे तिन्ही सायंटिस्ट म्हणत आहेत. आणि त्यांनी यांच्या इथं सांगितले बघा, डिस्कवरी ऑफ प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम दिज आर द प्रोटीएज आणि RNA डायजेस्टिंग एन्झाईम दिज आर द RNAज. पण इथं RNAज त्यांनी दाखवलं नाही, DNA दाखवलं. देन दिज आर द डिड नॉट अफेक्ट फॉर द ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे जे एन्झाईम आहे त्यांच्यावरती कुठलाही अफेक्ट ट्रान्सफॉर्मेशनचा पाहायला मिळत नाही. सो ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स वॉज नायदर अ प्रोटीन नॉर RNA. आणि इथं ट्रान्सफॉर्मिंग कंटेंट जे आहेत ते ॲज अ नायदर अ प्रोटीन और नॉर म्हणजे प्रोटीनही नाही आणि DNA आहे. तर DNA
RNA आहे, हे दोन्ही पण नाही तर DNA डायजेस्टेड विथ द DNAs did inhibit the transformation and suggesting that DNA caused the transformation. आणि DNA मुळे ट्रान्सफॉर्मिंग होते असं त्यांनी म्हटलेले आहे. दिस एक्सपेरिमेंट प्रूव्ह द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल ऑफ DNA बट ऑल बायोलॉजिस्ट वेअर नॉट कन्व्हिन्स. म्हणजे ह्यांनी जे वर्क केले त्यांनी काय सांगितले की दोन टाईपचे जे एन्झाईम आहेत, प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम आणि RNA डायजेस्टिंग एन्झाईम. प्रोटीएज हे प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम आहे, RNA हे RNA हे जे आहे ते RNA डायजेस्टिंग एन्झाईम. परंतु हे दोन्ही देखील जे एन्झाईम आहेत ते दोन्ही देखील एन्झाईम कसे आहेत तर ट्रान्सफॉर्मिंग सबस्टन्स नाही आहेत असं म्हणणं नाही त्यांचं. तर DNA हे एकच एन्झाईम असे की ते कन्फर्म किंवा ते ट्रान्सफॉर्मेशनसाठी ते यूज होतं असं म्हटलेले त्यांनी. आणि खाली जे बघा दाखवले त्याच्यामध्ये, परंतु त्याच्या या प्रिन्सिपलवरती बरेचसे ऑल बायोलॉजिस्ट इज नॉट कन्व्हिनियन्स्ड असं देखील म्हटलेले. परंतु तुम्हाला शक्यतो हे आतापर्यंत जास्त विचार नाही पण माहिती असावं की म्हणजे प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम कुठले, RNA डायजेस्टिंग एन्झाईम कुठले आणि DNA डायजेस्टिंग एन्झाईम कुठले. नंतर पुढं काय सांगितलं, फायनली हार्शे आणि चास प्रूव्ह दॅट द DNA इज जेनेटिक मटेरियल नॉट प्रोटीन बाय युजिंग बॅक्टेरियोफॅज. मग लास्टली थर्ड एक्सपेरिमेंटमध्ये हार्शे आणि चास हे जे दोन्ही सायंटिस्ट आहे त्यांनी फायनली बॅक्टेरियोफॅजवरती वर्क करून DNA हेच जेनेटिक मटेरियल आहे हे प्रूव्ह केलेले. याच्यासाठी तुम्ही हे जे आहे ते वाचून घ्या. तुम्हाला फक्त याच्यावरून देखील खाली डायग्राम दिलेली बघा त्याच्यावरून देखील चांगल्या पद्धतीने लक्षात येईल की DNAच जेनेटिक मटेरियल आहे बिकॉज दे ट्रान्सफॉर्म द जेनेटिक मटेरियल. हे तुम्हाला इथून लक्षात येईल. हार्शे आणि चेस यांचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून त्यांनी हे प्रूव्ह केलेलं आहे की DNA ॲज द जेनेटिक मटेरियल. याच्यामध्ये हार्शे आणि चेसनी काय तर दोन बॅक्टेरिया आणि व्हायरस, याच्यामध्ये व्हायरस इन्फेक्ट द बॅक्टेरिया दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बॅक्टेरियोफाज. व्हायरस इन्फेक्ट द बॅक्टेरिया दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बॅक्टेरियोफाज असं म्हटलेले. आणि याच्यामध्ये दोन टाईप यूज केलेले आहेत बघा त्यांनी. बॅक्टेरियोफाजमध्ये एक जो बॅक्टेरिया फाज आहे त्याच्यामध्ये व्हायरस इन्फेक्ट करत असताना त्याच्यामध्ये दिज आर यूज फॉर द सल्फर लेबल्ड प्रोटीन कॅप्सूल यूज केलेली. म्हणजे याच्यामध्ये सल्फर यूज केलेला रेडिओ ॲक्टिव्ह म्हणून. आणि दुसरीकडं जो रेडिओ ॲक्टिव्ह लेबल जो यूज केलेला आहे दिज आर ऑल्सो कॉल्ड ॲज द फॉस्फरस. इथं फॉस्फरस यूज केलं आहे आणि इकडं सल्फर यूज केलं आहे आणि इथं फॉस्फरस यूज केलं आहे. आणि ते करत असताना परत त्यांनी काय केलेलं आहे तर एका साईडला फक्त म्हणजे जिकडं सल्फर आहे तिथं फक्त आणि फक्त प्रोटीन यूज केले की नॉट फॉर द DNA. म्हणजे प्रोटीन कोटेड किंवा सल्फर लेबल प्रोटीन कॅप्सूल फक्त प्रोटीनच इथं यूज केले नॉट DNA. आणि इकडे जो आहे फॉस्फरस इथं फक्त आणि फक्त DNAच यूज केला आहे दॅट इज नॉट प्रेझेंट इन टू द प्रोटीन. इथं प्रोटीन हे टोटली ॲब्सेंट आहे, फक्त DNA प्रेझेंट आहे फॉस्फरसमध्ये. आणि नंतर काय म्हटलेलं आहे बघा की बॅक्टेरियोफाज इथं सल्फर आहे, इकडं फॉस्फरस आहे, इथं प्रोटीन आहे, इकडं DNA. आणि नंतर तो बॅक्टेरियोफाज आहे दिज आर इन्फेक्ट टू द इकोलाई किंवा हे जे स्ट्रक्चर असते दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इसर्शिया कोलाई. हा बॅक्टेरिया आणि हा व्हायरस आहे. व्हायरस जेव्हा बॅक्टेरियामध्ये इन्फेक्ट केलं जातं किंवा इन्फेक्ट केला जातो दॅट इज द इन्फेक्शन. फर्स्ट जी स्टेज आहे ती इन्फेक्शन आहे. इन्फेक्शन केल्यानंतर फर्स्टली हा जो सल्फर आणि इकडं फॉस्फरस तिथे ॲड करण्यासाठी हा व्हायरस इन्फेक्ट केला जातो. देन ते झाल्यानंतर काय पाहायला मिळते तर देन इन्फेक्शन नंतर बेंडिंग आहे. बेंडिंग झाल्यानंतर सेंट्रिफ्युगेशन म्हणजे चांगल्या पद्धतीने स्टर केलं जातं ते. देन मिक्स टू इच अदर एकमेकांमध्ये ते चांगल्या पद्धतीने कसे मिक्स होतील यासाठी. तर त्यांना फायनली हार्शे आणि चेसला काय ऑब्झर्व झालेलं आहे बघा. दे ऑब्झर्व द इकडं जो प्रोटीन कोटेड किंवा प्रोटीन लेबल सल्फर होता त्याच्यामध्ये काय सांगितले नो सल्फर डिटेक्टेड इन द सेल.
इथं नो सल्फर डिटेक्टेड, म्हणजे त्या सेलमध्ये सल्फर डिटेक्ट झालेला नाही. नो सल्फर डिटेक्टेड इन द सेल, बट फॉस्फरस लेबल DNA कोर, तिकडं काय झालं तर फॉस्फरस डिटेक्टेड इन सेल, इथं मात्र फॉस्फरस त्या सेलमध्ये डिटेक्ट झालेला आहे. बरोबर, म्हणजे इथून जर DNA असेल तर फॉस्फरस त्या इकोलायमध्ये किंवा बॅक्टेरियल सेलमध्ये ट्रान्सफर झालेला पाहिलेला आहे. परंतु जर प्रोटीन असेल तर मात्र इथं तो जो आहे सल्फर इथं मिक्स किंवा आपल्याला पुढच्या सेलमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे इथं दीज आर नॉट ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. इथं जो प्रोटीन आहे इथं मात्र ते ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आपल्याला दिसत नाही. दीज आर ओनली प्रेझेंट इन टू द DNA. मग काय म्हणले, सल्फर डिटेक्ट इन द सुपरनटंट. सल्फर हा सुपरनटंटमध्ये पाहायला मिळाला आहे आणि नो फॉस्फरस डिटेक्ट इन द सुपरनट. आता याचं काही तुम्हाला नाही, पण एवढं लक्षात ठेवा की जर तो प्रोटीनशी कोटेड असतो किंवा प्रोटीन लेवल असेल तर नो सल्फर डिटेक्ट इन सेल, तो सेलमध्ये आपल्याला डिटेक्ट झालेला नाही. बट DNA बरोबर प्रेझेंट असेल तर फॉस्फरस डिटेक्ट इन टू द सेल, परंतु फॉस्फरस हा सेलमध्ये डिटेक्ट झालेला आहे. याच्यावरून त्यांनी हे कन्क्लूड केले की DNA इज द जेनेटिक मटेरियल. म्हणजे DNA हा इनहेरिटन्स मटेरियल किंवा व्हेरिएशन किंवा जो इनहेरिटन्स किंवा ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आपल्याला DNAमध्ये पाहायला मिळते. म्हणून DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल इथं प्रूव्ह झालेलं. लक्षात आलं? ठीक आहे, इथं थांबू आपण. नंतर तुम्हाला पुढं काय सांगितलं बघा, मल्टिपल फॉर्म ऑफ DNA अँड देअर डिफरन्स. आता याच्यामध्ये मल्टिपल फॉर्म ऑफ DNA हे तुम्हाला आतापर्यंत कुठेही गेलेलं नसेल 10वीपर्यंत किंवा 11th-12thला, परंतु जसे RNAचे टाईप असतात तसेच DNAचे देखील टाईप आहेत. DNAचे टाईपमध्ये DNA ॲज ए DNAचे देखील भरपूर, मला वाटते 5-6 टाईप आहेत याच्यामध्ये. DNA A, B, C, D, E आणि DNA Z या टाईपमध्ये DNA आहेत. 5 ते 6 टाईप आहे DNAचे आणि त्या प्रत्येकामध्ये डिफरन्स आहे. त्यांचं जो म्हणजे ग्रू आहे, तुम्हाला डबल हेलिक्स स्ट्रक्चर माहिती आहे वॉटसन अँड क्रिकचं, त्या टाईपमध्ये त्यांच्यामध्ये भरपूर असं व्हेरिएशन पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यामध्ये ते तुम्ही बघू शकता. देन सिग्निफिकन्स ऑफ डिफरंट फॉर्म ऑफ DNA. मग DNA ते जर स्ट्रक्चर पाहिलं तुम्ही तर त्याच्यामधले जे डिफरन्स आहेत ते पण तुम्हाला पाहायला मिळतील. पण DNAचे जे टाईप आहेत तो DNA A, B, C, D, E आणि Z असे टोटल 6 टाईप आहेत DNAचे आणि त्यांचं प्रत्येकामध्ये भरपूर असे चेंजेस आहेत. त्यांचा जो मेजर ग्रू, मायनर ग्रू हा पण डिफरंट असतो. नंतर त्यांचं बेस पेअरिंग वेगवेगळं असते. म्हणजे थोडेफार चेंजेस आहेत, काहीच्यामध्ये काही चेंजेस पण नाही आहेत. आणि आपण जो DNA डबल हेलिक्स स्ट्रक्चर पाहतो तो कुठल्या टाईपचा आहे तो एक माहिती असावा तुम्हाला. आपण जो या टाईपमध्ये DNAचं स्ट्रक्चर पाहतो बघा, डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ DNA, तुम्ही आतापर्यंत असं पाहिलेलं आहे डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ DNA. हे जे स्ट्रक्चर आहे दीज आर द B टाईप ऑफ DNA. हा B टाईपचा DNA आहे, हा लक्षात ठेवा. म्हणजे कुठल्या टाईपचा DNA येतो तर B टाईपचा. बऱ्याच वेळा हा CET किंवा नेटसाठी या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात की जे तुम्हाला कुठेही दिलेले नसतात, परंतु ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. ते नेटवरती तुम्ही टाकलं कुठेही तर लगेच येऊन जातं, पण ते करणं गरजेचं आहे. आता सर्वांच्या हातात मोबाईल आहे. नंतर व्हॉट आर द केमिकल कॉम्पोनंट ऑफ DNA, आता हे तुम्हाला 11वीत झालेले केमिकल कॉम्पोनंट ऑफ DNA. नंतर व्हॉट इज द क्रोमोझोम. क्रोमोझोम काय आहे हे आपण लास्ट चॅप्टरमध्ये, म्हणजे आत्ता जो झाला आपला इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, त्याच्यामध्ये पाहिलेले आपण व्हॉट इज द क्रोमोझोम, स्ट्रक्चर, शेप त्याचं पाहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला क्रोमोझोम माहिती आहे. नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो पुढचा पार्ट आहे DNA पॅकेज